शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी सोलापूरकरांबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली, तर सोलापूरकरांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा सचिन खरात यांनीही दिला आहे। कुणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोय? तो भाजपच्या जीवावर करतोय। मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ह्याने अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं वाक्य उपचारलंय, अशा राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चप्पलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा। जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारील, अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय। त्यांच्या विधानाचा रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मागणी करत आहे की हा माणूस प्रत्येक वेळी महामानवांबद्दल अतिशय चुकीचं विधान करत आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आणि मराठी अभिनेते सोलापूरकरला मी सांगतो, एक ध्यानात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदाबद्दल लिहिलेलंच आहे आणि आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, परंतु राहुल सोलापूरकरांनी आता तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून जाहीर माफी मागावी, अन्यथा या सोलापूरकरला आम्ही राज्यामध्ये फिरू देणार नाही, त्याच्या तोंडाला काळं फासू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।